सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती नाशिक रोड सिन्नर फाटा भागात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। सिन्नर फाटा येथील मनपा शाळा क्रमांक 51 येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन गाडेकर, कार्याध्यक्ष राजेंद्र पेंढारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले। यावेळी नगरसेवक योगेश गाडेकर, संतोष गाडेकर, सचिन आहेर, सुनील गाडेकर, अविनाश गीते, शिवाजी महाजन, भास्कर शेलार, राजेश रिपोते, प्रदीप गाडेकर आदींसह मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिक रोड येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनेही महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। संपूर्ण परिसरात जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळ व प्रथमच या वर्षी शिवजन्मोत्सव समिती या दोन्ही समित्या मिळून आपण यावर्षी महात्मा फुले जन्मोत्सव साजरा करीत आहोत। तर या 199व्या महात्मा फुले जयंती साजरी करत असताना आज काळाची खूप गरज आहे तर महात्मा फुलेंचे विचार या समाजामध्ये रुजले पाहिजे। त्याचं कारण म्हणजे वर्तमान काळात चालू असलेल्या या बाबा लोकांच्या गुंडीगुरीमुळे आज महाराष्ट्र खूप बदनाम झालेला आहे। त्या काळात महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेविरुद्ध खूप मोठा लढा दिला होता। असं वाटायला लागलंय का परत महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, जेणेकरून हे बाबा लोक जे या पद्धतीने समाजाला वेठीस धरून महिलांवर अत्याचार, चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणं, लोकांना भूलथाप्याच्या मार्गी लावून समाजाची दिशाभूल करून आज आपण 21व्या शतकात जगत असताना आपण आज अंधश्रद्धेला खूप मोठा वाव आहे। तर विचार करण्याची गोष्ट आहे का त्या काळात महात्मा फुलेंनी किती मोठा संघर्ष केला असेल आणि ह्या रीतींना विरोध करून सर्व भविष्याला न्याय देण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे महात्मा फुलेंनी केला आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी व सर्व समाजाच्या घटकांनी या अशा अंधश्रद्धेला बळी न पडता महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, या सर्वांच्या विचाराने आपण हा महाराष्ट्र घडवला पाहिजे आणि त्या लोकांनी जो घडवलेला आहे त्याचे विचार आपण आत्मसात करून या लोकांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं होईल असं मला वाटतं। पुन्हा अशा मंडळाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।